चलिए हम आपको तस्वीर दिखाने लेकर चल रहे हैं। उप महापौर मनोज काटेकर ने वार्ड क्रमांक 21 में कई विकास कार्यों का भूमि पूजन किया। उक्त अवसर पर वहां पर ग्रामीण पूरा गांव वाले इकट्ठा थे। तस्वीरों में आप देख सकते हैं किस तरीके से वहां पर भूमि पूजन संपन्न किया जा रहा था। पूरे गांव वालों में एक खुशी का माहौल व्याप्त है कि किस तरीके से कामतघर गांव में यह विकास कार्य हो रहा है। मनोज काटेकर ने हमारे टीम के साथ बातचीत करते हुए जानकारी देते हुए बताया कि कई निधि को मिलाकर यह विकास कार्य किया जा रहा है। सांसद कपिल पाटिल जो कि केंद्रीय पंचायत राज्य मंत्री है, उनकी भी निधि यहाँ पर लगाई गई है। साथ ही विधायक महेश चौगले हैं, इनकी निधि भी लगाई गई है। और भी कई निधि का प्रयोग करके यह कामतघर गांव का विकास किया जा रहा है। जिस वक्त यह विकास कार्य का उद्घाटन किया जा रहा था, उस वक्त गांव वालों में एक खुशी का माहौल व्याप्त था। वहां पर भूमि पूजन करते हुए सभी ने कहा कि विकास कार्य की जो गति अब पकड़ी हुई है कामतघर गांव की, आने वाला समय एकदम विकसित होकर रहेगा। मनोज काटेकर जी ने हमारी टीम के साथ बातचीत करते हुए बताया कि यह हम उद्घाटन ही नहीं बल्कि कल से काम भी शुरू कर दे रहे हैं। जेसीबी लाकर वहां पर भूमि पूजन संपन्न किया गया। गांव वालों ने मिलकर उनकी प्रशंसा करते हुए कहा कि जिस तरीके से मनोज काटेकर यह कार्य कर रहे हैं, उनके साथ वंदना ताई काटेकर, उनके सुपुत्र सब मिलकर यह विकास कार्य में जो जोर लगा रहे हैं, ये सचमुच में काबिल तारीफ है। लेकर चलते हम आपको तस्वीर दिखा रहे हैं कि जब वह उद्घाटन और भूमि पूजन संपन्न किया जा रहा था, उस वक्त का माहौल क्या था। और हमारे टीम के साथ बातचीत करते हुए माजी उप महापौर मनोज काटेकर ने क्या कुछ कहा, जरा सुनिए। विकास कार्य की गति इसी तरीके से बढ़ती रहे। लेकर चलते हैं मनोज काटेकर के वक्तव्य सुनाने के लिए। भूमिपूजन आपल्या कामतघर गावातील ज्येष्ठ नागरिकांनी, आपल्या विभागातील सगळे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आज पार पडलेला आहे। संपूर्ण आपल्या वार्ड क्रमांक 21 जो कामतघर स्टार हॉटेल पटेल कंपाऊंडपासून गणपती मंदिर ओसवालवाडी या परिसरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 78 कोटी रुपये दिलेले आहेत। हे त्यांच्या माध्यमातून MMRDA च्या माध्यमातून विकास काम होणार आहे। या विकास कामांसाठी वेगवेगळे ठेकेदार नेमून आपल्या गावातील परिसरातील सिमेंट काँक्रिटीकरण, तसेच पावसाळ्यामध्ये भरणारे पावसाचं पाणी याच्या नाल्याचा निचरा होण्यासाठी असं संपूर्ण कामं या विभागातील घेतलेली आहेत, जेणेकरून या विभागातील सर्व रस्ते, पाण्याची लाईन व नागरी सुविधांचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो। लोकांना या माध्यमातून त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळा कॉन्ट्रॅक्टर निवडण्याचं कार्य एवढंच फटाफट झालं पाहिजे, स्पार्ट झालं पाहिजे। तर गावामध्ये आपल्या लहान मोठ्या गल्लीबोल असल्या कारणाने या रस्त्याचं काम आज जे भूमिपूजन झालेलं आहे ते आपल्या हनुमान मंदिर प्रवेशद्वारापासून तर या रिद्धी-सिद्धी बिल्डिंगपर्यंत एक वेगळा कॉन्ट्रॅक्टर आहे। आणि उद्या जे काम चालू होईल ते रिद्धी-सिद्धी बिल्डिंग आपल्या इथलं याच्यापासून तर आपल्या यांच्या संभाजी चौधरी यांच्या घरापर्यंत ते रोडचं काम चालू होणार आहे। आणि त्यासाठी आपल्या ग्रामस्थांना विनंती आहे की आपली वाहनं वगैरे व्यवस्थित बाहेर काढून घ्या किंवा आवश्यकता असेल त्याप्रमाणे हे करा। उद्यापासून रस्ता खोदण्याचं काम सुरू होईल। यासाठी मी अनेक लोकांचं सहकार्य घेतलेलं आहे। या निधीसाठी मला वैयक्तिक 19 कोटी रुपये मिळालेले आहेत या विभागाचा विकास करण्यासाठी। त्यानंतर दुसऱ्या लोकांना ज्यांना फंड मिळाला होता त्यांच्याकडून मी काही निधी घेतलेला आहे। त्याच्यामध्ये सुभाष माने आहेत, हे भिवंडी शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत, त्यांचे 3 कोटी रुपये आहेत। तसेच आनंद गजरे म्हणून जे BJPचे वरिष्ठ लीडर आहेत त्यांच्याकडून 7 कोटी रुपये घेतलेले आहेत। आणि आपले खासदार आणि मंत्री राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्याकडून 12 कोटी रुपये आपल्या खालच्या रस्त्याला घेतलेले आहेत। 34 कोटी रुपये आपल्या वरालदेवी चौक ते ताडाली रस्त्याला घेतलेले आहेत।
महेश चौगुले यांच्याकडून छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये 9 कोटी रुपये घेतलेले आहेत। आज सगळ्यांचा समन्वय साधून मी आपल्या विभागाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जो विकास होईल त्यानंतर अजून काही प्रमाणात मोठ्या फंड येणार आहे, परंतु आता 2-4 दिवसातच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे काही आठवड्यांमध्ये। परंतु या विभागासाठी ज्यांनी आपल्याला निधी दिलेला आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद आपल्याला व्यक्त करण्यासाठी। आणि आजचा हा कार्यक्रम सहकार्य केला आपण सर्वांनी येऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्यक्रम सहकार्य करून आपण उद्घाटन केलेले आहे सिमेंट काँक्रीट करण्याच्या रस्त्यांचं। त्याबद्दल आपण सर्व उपस्थितांचे मी धन्यवाद सांगतो। आणि आपल्याला या कामाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे। प्रत्येकाची जबाबदारी आपल्या लक्षात आलं पाहिजे। थोडं सहकार्य करण्याची भूमिका आपण सर्वांनी ठेवली तर लवकरात लवकर म्हणजे माझा एक हे आहे की आपण इथून तर होलीच्या चौकापर्यंत आपल्याला पूर्ण झाला पाहिजे। होलीच्या अगोदर एक 10 दिवस अगोदर असा एक माणूस आहे, म्हणून आपल्या सर्वांचं सहकार्य आहे। पुण्याची पाण्याची लाईन तुटली, त्यांच्याबरोबर प्लंबर असेल ते त्वरित बनवण्याची व्यवस्था करतील। पाणी गेलं म्हणून काही एक वेळ नुकसान होणार नाही, परंतु यापुढे आपण जी पाण्याची लाईन टाकलेली आहे ती भविष्याचा म्हणजे 50-100 वर्षाचा भविष्याचा विश्वास करून आमची गावातून लाईन टाकलेली आहे। अनेक लोकांनी सांगितलं गावातून लाईन कशाला, गावातून लाईन कशाला। पुढच्या भविष्यामध्ये पाण्यासाठीच मोठ्या भानगडी होणार आहे। आणि आताच 50% पाणी धरणामध्ये कमी असल्यामुळे काही आठवड्यामध्ये पाण्याची कपात लागणार आहे। या सर्वाचा विचार करता, भविष्याचा विचार करता ही पाण्याची लाईन जी आहे ती फार महत्त्वाची आहे। ही डांबर महापालिकेकडून मी कधीच करू शकलो असतो, परंतु माझी एक मनामध्ये इच्छा होती तर आमच्या विभागामध्ये काँक्रिटीकरणाची कामं झाली पाहिजेत। परंतु 10 वर्षापूर्वी सुरुवात व्हायला पाहिजे होती, परंतु ती आपल्याकडे उशिरा झालेली आहे। पण त्याचं योग्य नियोजन करून सर्व लोकांना सुखसोयी संपन्न होईल असं कामाचं चांगला विकास कामाकरता करण्याचं आपण जे माझ्या गेल्या 30 वर्षापासून धुरा दिलेली आहे ती यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्या वराळदेवीचा, बजरंगबलीचा, शेंडोबाचा आपल्याला आशीर्वाद सगळ्यांना आहेत आणि त्यांच्या कृपेने सर्व होत आहे। आणि ज्या लोकांनी मला निधी देण्यासाठी, माझ्या वार्डाचा विकास करण्यासाठी निधी दिलेला आहे त्या सर्वांचा पुन्हा मी एकदा धन्यवाद। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।